राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या सभा पार पडतात। त्यामध्ये महायुतीची नरेंद्र मोदींची सभा पार पडते, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची सभा पार पडते। काय सांगाल? बिलकुल दोन्ही सभा होत आहे आणि मी कालच बोललेलो आहे, शिवसेनेचं हे संभाजीनगर आहे आणि संभाजीनगरची शिवसेना आणि ज्या मैदानावर आमची सभा होते ते मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे। शिवसेना प्रमुखांनी पहिली सभा या मैदानावर केली होती आणि आज उद्धवजी सुद्धा त्या सभेवर आपलं भाषण करा। हे भाषण नसतं, हा एक संदेश असतो, हा एक यलगार असतो, एक बीजक्रांतीची रोवली जात असतात या मैदानातून। वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या परिवर्तनाची बीज तर रोवलेलीच आहे, त्याच्यावर एक पुन्हा एकदा मोठा उच्चांक प्रस्तावित करण्याचा प्रयत्न आज शिवसेनेच्या वतीनं होतोय आणि तो नक्की यशस्वी होईल। काल उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्यामध्ये ते म्हणले की आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे कोण आव्हान देणार आहे असं त्यांनी नारायण राणे पिता पुत्रांवरती बोललेले आहेत। बरोबर आहे ना, नारायण राणे पिता पुत्र म्हणजे काय, हे काय यांना आहे का काय गाडग्यासारखे ना? हे कोणत्या पक्षात हेच माहिती नाही यांना। शिवसेनेत होते, काँग्रेसमध्ये गेले, कोणता स्वतःचा पक्ष काढला, आता भाजपमध्ये, बाप भाजपमध्ये, पोरगा शिवसेनेमध्ये। नेमकं आव्हान असे लोक देऊ शकतात का ज्यांच्यात दम नाही? ते गाडग्यासारखे मडक्यासारखे इकडे तिकडे लंडकणारे लोक। साहेब बरोबर बोलले। उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यावरून राज ठाकरेंनी टीका केलेली आहे की काहींचं सध्या रडूबाई रडू सुरू आहे, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं कामच आहे ते तपासणी करणं। मला वाटतं राज ठाकरे हे काय निवडणूक आयोगात काय सर्व्हिसला आहे का, काय नोकरीला आहे? त्यांनी सगळं मार्गदर्शन करायचे, ते काय आम्हाला माहिती नाही का? ते काय उद्धव साहेबाला माहिती नाही? उद्धव साहेबाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव, तपासाव्यात, त्याच्याविषयी सुद्धा ऑब्जेक्शन नाही, पण त्यांच्याच का तपासाव्या हा विषय आहे, मोदींच्या नाही। मोदी काय देशाचे पंतप्रधान नाही, भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करतात, तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची तपासली पाहिजे। देशाचे पंतप्रधान म्हणून सभा घेत असेल तर ते तर चूकच आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून सभा घेतात तर कोणत्याही पक्षाचा नेता असो, मग तो देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या तपासा, एवढंच म्हटलेलं, त्याच्यात काय चूक म्हटलेलं। आता तुमचे सगळे लागे बांधे त्यांच्याशी तुमच्या तपासत नसेल तर ते वेगळे बाब। आता राज ठाकरेंनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, त्यामध्ये की सीएम पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला, उद्धव ठाकरेंनी शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली, मात्र मी माझ्या स्वार्थासाठी कधी भूमिका बदलल्या नाहीत असं ते म्हणतात। मी चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतो। हे कोणाला सांगताय तुम्ही? तुम्ही कोणाच्या दावणीला बांधलेले आहे? 5 वर्षापूर्वी काँग्रेसच्या दावणीला बांधले होते, त्यावेळेस नाही वाटलं तुम्हाला की शिवसेना प्रमुखाचं नाव घेतात? त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की शिवसेनेला पाडत असताना काँग्रेसला लावर येतो व्हिडिओ हे करणं? त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी नाही आठवल्या? आता उद्धवजींच्या आठवल्या? आता आठवल्या का? आणि आता तरी काय भूमिका आहे तुमच्या? तुमच्या मुलाला निवडून आणण्यासाठी तुम्ही तर रडूबाई रडूच करतायत ना। तुम्ही काय करताय? याचा पाठिंबा मिळावा, त्याचा पाठिंबा, निवडणुकीत लोकशाही मार्गाने लढायचे असतात, जे व्हायचं ते होता येईल। पाठिंबा बिठिंबा मिळेल नाही तर न मिळेल, या गोष्टीत कशाला पडायचं? विधानसभेला महाराष्ट्रात अनैतिक अनाडी आघाडी उभी राहिली आहे असं योगी आदित्यनाथ म्हणतात। अनैतिक आघाडी असं मला असं वाटतं नितीश कुमार आणि त्यांची फार नैतिक आघाडी आहे। जो चंद्रबाबू नायडूंच्या भूमिका बघा, यांची आणि त्यांची फार नैतिक आघाडी आहे। ती महबूबा मुफ्तीबरोबर यांची फार नैतिक आघाडी होती। ज्यांनी या गोष्टी केल्या त्यांनी मला असं वाटतं आम्हाला शिकवण्याची गरज नाही। जे लोक एका जातीचं नेतृत्व करू लागलेले आहे, ज्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद, त्यांच्या लोकसभेच्या किती जागा आल्या त्यांच्या उत्तर प्रदेश, आणि ते महाराष्ट्र जिंकायला आले का? अयोध्येचं त्यांनी फार आकांड तांडव केलं, काय झालं? अयोध्येची सीटसुद्धा भारतीय जनता पार्टी हारली। आणि त्या योगी आदित्यनाथ ठीक आहे। आता एकनाथ शिंदे म्हणतात की आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी दावणीला बांधला, मी धाडस केलं, धनुष्यबाण सोडवून आणला। जो आता त्यांनी अमित शहाच्या दावणीला बांधला, नरेंद्र मोदीच्या दावणीला बांधला आणि अजितदादाच्या पण बांधला असं म्हणता येईल। हा धनुष्यबाण हा मर्दानगीचा होता, हा हिंदुत्वाचाच होता, हा राष्ट्रहिताचा होता, हा चापलुसीचा नव्हता, हा गद्दारीचा नव्हता, हा खोकेवाल्याचा नव्हता, जो यांनी केलेला आहे। चांदीवाला आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। मविवाचं सरकार असतानाच चांदीवाला आयोगाचा रिपोर्ट आला असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मला असं वाटतं हा आयोग प्रसिद्ध करावा, कारण न्यायमूर्ती चांदीवाल सुद्धा याच्यावर काहीतरी बोलल्याचं ऐकलं मी, आणि जर गृहमंत्री सुद्धा बोलत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे
की न्यायमूर्ती चांदीवाल आयोग निवडणुकीच्या आत आज उद्या जनतेसमोर आणावा जर असं असेल तर. आणि हे तुम्हाला कसं माहिती? या चांदीवालांनी तरी किमान बनवलेलं आहे ते म्हणून त्यांना माहिती असू शकतं. तुम्हाला कसं माहिती? जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा अहवाल फोडला असा आरोप तुमच्यावर आम्ही करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्हीच तो प्रसिद्ध करावा. सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांना शोची बाहुली असा उल्लेख केला आहे. मला नाही माहिती, मी कोणत्या महिलेविषयी काही बोलणार नाही. आहे त्या रुपाली ते काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते असतील. आता त्या शोच्या आहे नाही आहे मला काही माहिती नाही जास्त. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं असं राज ठाकरे म्हणतात. ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले त्याच काँग्रेसला फोडलं अशी टीका केली आहे. हे पण मला असं वाटतं राजसाहेब रोज भूमिकेविषयी बोलतात. आधी आपल्या भूमिका तपासाव्या, आपलं आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. अजित पवारांनी एक भावनिक वक्तव्य केलेलं आहे. साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या असं काही जण बोलत आहेत, पण मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. ही पाठीत खंजीर खुपसताना नाही लक्षात आलं? मुलगा बापाच्या पाठीत खंजीर खुपस असतो का? औरंगजेबाचे का तुम्ही? औरंगजेब आणि मुघलामध्ये हे होतं पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार. आपल्या मराठी याच्यात नव्हतं हे सगळं. ते त्यांनी केल्यामुळे त्याचं पाप तर त्यांना भोगावं लागेल. पंकजा मुंडेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे आख्यायिकेची गरज नाही, विकासावर भर द्यायला पाहिजे. मोदींना आणि योगींना सांग म्हणा, पंकजाताईंना म्हणावं मोदी आणि योगींना हे तुम्ही सांगा. तर हे होते अंबादास दानवे. कॅमेरामन अप्पासाहेब सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.